येस. त्यामुळं बघा की टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, कुठलाही ग्रुप घेतला तर फक्त शेल नंबर, ईच टाईम शेल नंबर इन्क्रीजेस, त्याचा विचार केला तर साईज वाढायला पाहिजे. फक्त न्यूक्लिअर चार्जचा विचार केला तर साईज डिक्रीज व्हायला पाहिजे. पण इन्क्रीज इन साईज बिकॉज ऑफ इन्क्रीज इन शेल नंबर, नाही का, शेल नंबर 2, शेल नंबर 3, शेल नंबर 4, शेल नंबर 5, नाही का, शेल आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन कुठे जात होतो, शेल नंबर 2, शेल नंबर 3, शेल नंबर 4, शेल नंबर 5, आणि इथं रिप्रेझेंटेटिव्ह दाखवलं होतं साईज याच्यापेक्षा शेल नंबरमुळं. तर ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन डिक्रीज होतो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होतो. कारण का शेल नंबर वाढल्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचा इफेक्ट तेवढा नाही आहे, आणि त्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस अँड ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. कुठलाही ग्रुप घेतला आणि तो एलिमेंट त्या ग्रुपमधला, मॅग्नेशियमच्या तुलनेमध्ये कॅल्शियम, कॅल्शियमच्या तुलनेमध्ये स्टॉन्शियम, किंवा लिथियमच्या तुलनेमध्ये सोडियम, सोडियमच्या तुलनेमध्ये पोटॅशियम, किंवा फ्लोरीन इफ इट इज कम्पेअर्ड विथ क्लोरीन, क्लोरीन इफ इट इज कम्पेअर्ड विथ ब्रोमीन, असं आपण तुलना जर टॉप टू बॉटम इन अ ग्रुप केली तर ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. ओके. मग आता ॲटॉमिक साईज इन्क्रीज इन अ ग्रुप झाल्यामुळं प्रॉपर्टीवर काय परिणाम होतो वेगळे वेगळे आपण त्या प्रॉपर्टी शिकणार आहोत त्याच्या डेफिनेशनपासून याच्या पुढचे सगळे लेक्चर्स. तर टॉप टू बॉटम झालं. तसं आपण लेफ्ट टू राईट इन अ ग्रुप हे याच स्केलेटनचा वापर करून फक्त गरजेपुरता हा मधला पार्ट पुसून मी एक्सप्लेन करतो. ओके. येस. पिरियॉडिक टेबल, ॲटॉमिक साईज. पिरियॉडिक टेबलमध्ये ॲटॉमिक साईजचा ट्रेंड कळला की बऱ्याच प्रॉपर्टीज ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक साईज, व्हेरियस अदर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, इट बिकम्स व्हेरी इझी फॉर अस टू एक्सप्लेन. म्हणून ॲटॉमिक साईजचा ट्रेंड पिरियॉडिक टेबलमध्ये, प्रिव्हियसली वी हॅव कन्सिडर्ड हाऊ द ॲटॉमिक साईज इट इन्क्रीजेस ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप. मग तो ग्रुप कुठलाही असेल. नाव व्हॉट अबाउट ॲटॉमिक साईज इन अ पिरियड. आता पिरियडमध्ये अभ्यास करताना काय करायचं ठरलेलं आहे सोयीसाठी. आता अभ्यासाच्या सोयीसाठी एक कुठला तर पिरियड आपण सिलेक्ट करतो, समजा हा थर्ड. पण याचे निष्कर्ष इन जनरल आपण वी अप्लाय इट टू ऑल पिरियड्स, 4th पिरियड, 5th पिरियड, 6th पिरियड. मग त्यात काही स्पेशल कारणामुळं काही अपवाद असतात ते आपण शिकणार आहोत. ओके. याच टॉपिकमध्ये परत सेपरेट टॉपिक आहेत आपल्याला 12thमध्ये, डी ब्लॉक, एफ ब्लॉकचा आहे. ओके. तर इन अ पिरियड काय, जसं की आता थर्ड पिरियड बघा. आता सोडियम म्हटलं की काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नाही का, 1s2, 2s2, 2p6, 3s1 आउटरमोस्ट शेल, शेवटचं इलेक्ट्रॉन. मग हा 3s2 असं करत मग हा 13, हा 14, 15, 16, समजा 17, 17 लिहितो मध्येच थोडं, आम्हाला माहिती आहे. शॉर्टमध्ये लिहितो 1s2, 2s2, 2p6. हे खरं म्हणजे आपण निऑनचं सिम्बॉल लिहिलं चाललं असतं 3s2 आणि 3p5. बाकी डिटेल्स सगळे लिहित नाही. ब्लॉक नेहमीची डायग्रॅम ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण ते बघितलेलं आहे. आणि नंतर ऑर्गॉन, इथं 6th आला की ऑर्गॉन. समजलं का. म्हणजे काय, शेवटचं इलेक्ट्रॉन परत काय बरं आहे की ऑर्गॉनपर्यंत. आता आणि इथं 3p6 झालं की ऑर्गॉन. 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि 3p6 ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे n=3 मध्ये इलेक्ट्रॉन पहिलाच होतो आणि n=3 मध्ये इलेक्ट्रॉन शेवटचा जातो. म्हणजे क्लोरीन घेतला आणि त्यानंतरचा ऑर्गॉन घेतला तरी. याचा अर्थ एखादा पिरियड सिलेक्ट केला, फॉर एक्झाम्पल थर्ड पिरियड घेतला आपण, नाही का. तर लेफ्ट टू राईट इन अ पिरियड काय होत असतं. फॉर एक्झाम्पल थर्ड पिरियड घेतला आपण, नो न्यू शेल्स आर ॲडेड. जसं की इथं 11 पासून 18 पर्यंत शेल नंबर 3, आउटरमोस्ट शेल नंबर 3. 19th इलेक्ट्रॉन पोटॅशियम सुरू होतो शेल नंबर 4, 4s1, 4s2 ते शेवटपर्यंत शेल नंबर 4 राहतो याचा. म्हणजे कुठलाही पिरियड घेतला तर सोयीसाठी आपण अभ्यासाच्या थर्ड पिरियड घेऊन जातो. तर ते जनरलाइज करायचं. तर लेफ्ट टू राईट इन अ पिरियड नो न्यू शेल्स आर ॲडेड.
जसं की 11पर्यंत 18पर्यंत सोडियमपासून आर्गॉनपर्यंत ॲटॉमिक नंबर 11पासून ॲटॉमिक नंबर 18पर्यंत शेल नंबर 3 आहे. तसंच इथं आहे पोटॅशियमपासून क्रिप्टॉनपर्यंत शेल नंबर 4 आहे. इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेल 4 राहणार. सो नो न्यू शेल्स आर ॲडेड. शेल रिमेन्स द सेम. शेल रिमेन्स द सेम. शेल जरी तोच राहिला, जसं की आता शेल नंबर 3 याचा पण समजा एका वेळेला एक कुठला तर पिरियड घेऊ. शेल नंबर याचा पण शेल नंबर 3 याचा पण शेल नंबर 3. ओके, लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. शेल रिमेन्स, आउटरमोस्ट शेल रिमेन्स द सेम. शेल रिमेन्स द सेम म्हणजे आउटरमोस्ट शेल, लास्ट इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जातो तो, म्हणजे नो न्यू शेल्स आर ॲडेड. बट लेफ्ट टू राईट एक 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 आपण पुढे जातो तसं. बट ईच टाईम म्हणजे सोडियम नंतर मॅग्नेशियम ॲल्युमिनियम असं कुठलाही त्या पिरियडमध्ये एक एक एलिमेंट आपण राईटकडे चाललो तसं ईच टाईम ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. म्हणजेच काय वाढतो? अरे प्रोटॉन्स वाढतात न्यूक्लियसमधले. ओके, म्हणजेच ईच टाईम प्रोटॉन विल इन्क्रीज. आता प्रोटॉन वाढल्यामुळे काय होईल? न्यूक्लिअर चार्ज वाढणार. ओके, देअरफॉर प्रोटॉन्स इन्क्रीजेस, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, नाही का. 11 नंतर 12, नाही का, 11, 12, 13, 14, 15. शेल नंबर आउटरमोस्ट शेल नंबर 3 आहे, नाही का, सोडियमपासून आर्गॉनपर्यंत. पण प्रोटॉन्स इन्क्रीजेस बाय 1, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. म्हणजे प्रोटॉन्स इन्क्रीजेस म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढतो आहे. म्हणजेच काय बरं, लेफ्ट टू राईट. देअरफॉर न्यूक्लिअर चार्ज increases as we go from left to right. पटपट लिहितो, लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. त्यामुळं काय झालं, शेल नंबर तेवढाच आहे, त्या पिरियडचा विचार करतो आहे आणि प्रोटॉन्स वाढत जातात. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढतो आहे पण शेल तोच आहे. म्हणजेच काय होणार की सिन्स नो न्यू शेल्स आर ॲडेड, शेल रिमेन्स सेम, बट ईच टाईम 11 प्रोटॉन्स, 12 प्रोटॉन्स, शेल नंबर तोच, 13 प्रोटॉन्स, 16 प्रोटॉन्स, 17 प्रोटॉन्स, 18 प्रोटॉन्स, शेल नंबर तेवढाच, नाही का. शेल नंबर नाही का तोच, 11 प्रोटॉन्स, असं वाढत गेलं. सल्फर असेल 16 प्रोटॉन्स पण शेल नंबर n = 3, नाही का. 18 प्रोटॉन्स, शेल नंबर 3. आणि त्यामुळं मग काय झालं की आउटरमोस्ट शेल तेवढाच पण न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. त्यामुळं काय झालं, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, ॲज वी गो फ्रॉम न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. आणि म्हणजेच काय झालं त्याला म्हणायचं, देअरफॉर ॲज वी गो, पुन्हा एकदा रिपीट करतो, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट, पटपट लिहितो, लेफ्ट टू राईट in a period, left to right in a period, atomic size, बघा फार महत्त्वाचं, atomic size decreases. फार महत्त्वाचं आहे, atomic size decreases. शेल नंबर तोच आहे सोडियमचा, n = 3. एक एक्झाम्पल म्हणून थर्ड पिरियड घेतला आहे. सोडियम, मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन. शेल नंबर तोच आहे पण न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, नाही का, दॅट ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन, न्यूक्लिअर चार्ज. आणि त्यामुळं काय झालं बरं, डिक्रीजेस. का बरं, सिन्स इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज किंवा ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन इन्क्रीजेस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. समजलं का. त्यामुळं लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. आणि टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. हे ॲटॉमिक साईजचा जो मुद्दा आहे तो सोपा असला तरी व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे मग बेस्ड ऑन दिस
other properties we are going to study. Okay, yes.